झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। आंदोलक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात ही सगळी घटना घडते। कला क्रीडा शिक्षकांचं हे आंदोलन आहे। गेल्या 11 दिवसांपासून हे शिक्षक उपोषणावर आहेत। सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं हे आंदोलन हिंसक झाल्याचं बोललं जातंय। अन्य शिक्षकांप्रमाणे वेतन देण्याची मागणी आहे त्यांची आणि या मागणीसाठी 11 दिवसांपासून ते उपोषणावर बसलेले आहेत। मात्र आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। आपण पाहू शकतो त्यांचं हे आगळ्या पद्धतीनं हे असं रोल होत हे आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केलेला असल्यामुळे या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलंय। कला क्रीडा शिक्षकांचं हे आंदोलन आहे। अन्य शिक्षकांप्रमाणे वेतन देण्याची मागणी या शिक्षकांनी केलेली आहे। गेल्या 11 दिवसांपासून हे शिक्षक उपोषणावर बसलेले आहेत। मात्र सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे अखेर शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला। मात्र हा आक्रमक पवित्रा घेता क्षणी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला। औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या कला क्रीडा शिक्षकांनी हे आंदोलन केलेलं आहे। अन्य शिक्षकांप्रमाणेच आपल्याला वेतन देण्यात यावं अशी मागणी या शिक्षकांनी केलेली आहे। रस्त्यावरून लोळत जाऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या रोषापुढे पोलिसांचं फारसं काही चाललं नाही। पोलिसांना काही फार लाठीचार्जही करावा लागला। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, काय नेमकं यांची मागणी आहे? अतिशय आक्रमक झालेले दिसत आहेत हे शिक्षक। पोलिसही त्यांच्यापुढे काहीसे निष्प्रभ ठरताना दिसत आहेत। काय माहिती आहे? गेल्या 11 दिवसापासून या शिक्षकांचं शांततापूर्ण आंदोलन सुरू होतं। 5 महिने अनुदानावर असलेल्या शाळांना तात्काळ 10 महिने अनुदानांवर घेण्यात यावं। अंशकालीन निदेशकांकडून पूर्णवेळ काम करून घेतलं जातं। त्याच पद्धतीनं तासिका तत्वावर मानधन देण्यात येतं। त्यांना किमान 5,000 रुपये मानधन देण्यात यावं आणि पहिली ते 8वीचा कार्यभार या शिक्षकांना द्यावा अशा मागण्यांसाठी या शिक्षकांनी आंदोलन केलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी लोटांगण आंदोलन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रवेश केला। त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केली, त्यांना मारहाण केली। त्यामुळे आंदोलकही संतप्त झाले आणि त्यांनीही गोंधळ घालायला सुरुवात केला। यामध्ये पोलिसांची आंदोलकांची झटापट झाली। यात 2 ते 3 शिक्षक अत्यवस्थ सुद्धा झाले। त्यावेळेस त्यांना मारहाण करण्यात आली। खरं म्हणजे शिक्षक गेल्या 11 दिवसापासून आंदोलन करतायत। त्यांच्याकडे प्रशासनानेही लक्ष दिलं नाही, शिक्षण मंत्र्यांनीही लक्ष दिलं नाही किंवा कुणीही त्यांच्याकडे आलं नाही। पालकमंत्र्यांनाही त्यांच्याकडे लक्ष देण्यासारखं वाटलं नाही। त्यामुळे गेल्या 11 दिवसांच्या आंदोलनाचा हा उद्रेक आहे असंच म्हणावं लागेल। जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आमच्या मागण्या पूर्ण करा, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी त्यांची मागणी होती। आपण दृश्यातही बघू शकतोय की काही लोक अत्यवस्थ झाले, त्यांना मारहाण करण्यात आल्यामुळे तिथून तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलंय। पोलिसांच्या मारहाणीमुळे किंवा त्यांच्या आंदोलनामुळे त्यांची तब्येत खालवली। 2 ते 3 शिक्षकांना तात्काळ दवाखान्यात भरती करण्यात आलंय। मात्र शिक्षकांना अशी आंदोलनाची वेळ येते। शिक्षक हे मुलांना शिकवण्याचं काम करतात। आपण सगळे त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहतो। मात्र या गुरूंना जर अशी आंदोलन करण्याची वेळ आली तर यांचा वाली कोण असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला। हेमाली, नक्कीच यांचा वाली कोण असा प्रश्न उभा राहिलेला आहे। मात्र एवढ्या हिंसक आणि आक्रमक आंदोलनानंतर प्रशासनाकडून काही याबद्दल उत्तर मिळू शकलेलं आहे का? प्रशासन आता शिक्षकांशी बोलते। तुमच्या मागण्या आम्ही तात्काळ लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असं प्रशासन म्हणतंय। मात्र या सगळ्यासाठी शिक्षकांना 11 दिवस उपोषण करावं लागलं आणि आज त्यांना आंदोलन करावं लागलं। गेल्या 11 दिवसापासून शिक्षक जर आंदोलनाला बसले तर त्याच वेळेस प्रशासनाला यांच्याकडे दखल देण्याची किंवा त्यांची माहिती घेण्याची गरज का भासली नाही हा या निमित्तानं मोठा प्रश्न निर्माण होतो। ज्या वेळेस हिंसक आंदोलन होतील, ज्या वेळेस थोडासा गोंधळ घातला त्याच वेळेस प्रशासन अशा आंदोलनाकडे लक्ष देणार आहे का असा प्रश्न या निमित्तानं उभा होतो। कारण की शांततापूर्व आंदोलनाकडे आता कुणीही लक्ष देत नाही हे या घटनेनं समोर आलंय। हेमाली, नक्कीच अशा वेळेस आक्रमकता दाखवावी लागलेली आहे शिक्षकांना। विशाल, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। कला क्रीडा शिक्षकांनी हे आक्रमक आंदोलन केलेलं आहे। 11 दिवस कुणीही लक्ष न दिल्यामुळे अखेर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। मात्र या दरम्यान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि यामध्ये 2 ते 3 शिक्षक अत्यवस्थही झाले। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।